नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानातील एका अशा पायाभूत विषयाची माहिती घेणार आहोत ज्याच्याशिवाय या जगाची कल्पना करणे अशक्य आहे. तो विषय म्हणजे अणु, ज्याला आपण ॲटम असेही म्हणतो. आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व वस्तू, खडू, दगड, पाणी किंवा हवा या कशापासून बनलेल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे काही सगळ्या वस्तू आहेत त्या अत्यंत सूक्ष्म अशा कणांपासून बनलेल्या आहेत. आज आपण या सूक्ष्म जगाची सफर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अणु म्हणजेच काय? म्हणजेच बघा, अणुची ही काही संकल्पना ही काही नवीन नाही. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात जे काही भारतीय महर्षी कणाद ऋषी होते यांनी सांगितले होते की द्रव्य हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेले असते आणि त्यांनी त्याला परमाणु असे नाव दिले. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही ख्रिस्तपूर्व काय आहे बघा, ख्रिस्तपूर्व 6वे शतक, 6व्या शतकामध्ये कोण होते? कणाद महर्षी कणाद यांनी काय सांगितलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, की द्रव्य हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेले असते. आणि त्यांनी त्याला काय नाव दिलं बघा? परमाणु. काय नाव दिलं? परमाणु. तसेच आता बघा, जे काही ग्रीक तत्त्वज्ञ डेमोक्रिटस यांनी ह्या कणांना ॲटम्स म्हणजे अविभाज्य म्हणले. काय सांगितलं बघा? जो काही दुसरा मुद्दा आहे तो काय आहे? जे काही ग्रीक तत्त्वज्ञ डेमोक्रिटस यांनी काय केलं? ह्या कणांना काय म्हणलं रे? आयटम आणि ॲटममध्ये फरक आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? नाहीतर तुम्ही आयटम म्हणाल, आयटम नाही, हे ॲटम आहे. लक्षात आलं का? ॲटम म्हणजेच काय? अविभाज्य असं ह्यांनी म्हटलं. लक्षात आलं का? तर बघा हे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला लक्षात आलं का? म्हणजे अणुची संकल्पना ही ख्रिस्तपूर्व काळातही होती. मग विद्यार्थी मित्रांनो, आता अणु म्हणजेच काय? तर अणु म्हणजे रासायनिक अभिक्रियेत काय आहे बघा पुढील मुद्दा? रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु. लहानात लहान कण म्हणजे अणु. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच 2 किंवा अधिक अणु एकत्र येऊन रेणू म्हणजेच मोलेक्युल्स तयार होतो. काय आहे बघा दुसरं? 2 किंवा अधिक अणु एकत्र येऊन रेणू म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मोलिक्युल्स तयार होतो. लक्षात आलं का? आता बघा, एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु एकसारखेच असतात. काय सांगितलं बघा? एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु एकसारखेच असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. हे IMP पॉईंट. लक्षात आलं का? रासायनिक अभिक्रिया, रेणू म्हणजे काय, आणि मूलद्रव्याचे सर्व अणु काय असतात? तर एकसारखेच असतात. लक्षात आलं का? त्यानंतर बघा, आता जे काही अणुवर पहिला आधुनिक सिद्धांत मांडला, कुणी मांडला? तर तो मांडला जॉन डाल्टन यांनी. लक्षात आलं का? आता हा जो काही सिद्धांत होता काय होता बघा? जो काही पुढील मुद्दा आहे काय आहे बघा? डाल्टनचा अणुसिद्धांत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या सिद्धांतामध्ये त्यानं काय सांगितलं बघा? तर तो काय म्हणला? जो काही पहिला मुद्दा होता तर तो म्हणला प्रत्येक पदार्थ अणूचा बनलेला असतो. काय सांगितलं? प्रत्येक पदार्थ
अणूंचा बनलेला असतो. त्यासोबत जो काही दुसरा त्यानं सांगितलं, अणू हे अविभाज्य असतात. अणू हे अविभाज्य असतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, त्याचे अधिक तुकडे करता येत नाही. काय सांगितलं? अविभाज्य म्हणजे काय? त्याचे अधिक तुकडे करता येत नाही. करता येत नाही. पण आता पुढे जाऊन विज्ञानाने सिद्ध केले. काय केले? अणू हा अविभाज्य नाही. पण हा जो काही डाल्टनचा पाया आजही महत्त्वाचा मानला जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही तिसरा मुद्दा त्याने मांडला. काय मांडला बघा? अणू हे अविनाशी असतात. अणू हे अविनाशी असतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की त्यांना निर्माण करता येत नाही आणि त्यांना नष्टही करता येत नाही. किंवा नष्टही करता येत नाही. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही चौथा मुद्दा त्याने मांडला, की काय? एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू वस्तुमान आणि गुणधर्मामध्ये समान असतात. काय सांगितलं बघा? एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू वस्तुमान आणि गुणधर्मात समान असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डाल्टननं हा जो काही सिद्धांत मांडला, त्यानंतरनं जे काही जे थॉमस यांनी काय केलं, 1897मध्ये कॅथोड किरणांचा अभ्यास करताना त्यांना काय झाला रे? इलेक्ट्रॉनचा शोध लागला. लक्षात आलं का? त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि त्यांनी अणूची तुलना प्लम पुडिंग किंवा जे काही आपलं कलिंगड आहे ह्या कलिंगडाशी केलं. लक्षात आलं का? डाल्टन नंतरनं कोण होते बघा? जे थॉमस. कोण होते? जे थॉमस नाही, सॉरी, थॉम्सन. कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो? थॉम्सन. लक्षात आलं का? ह्यांनी काय केलं? जे काही 1897मध्ये काय केलं रे? जे काही कॅथोड किरणांचा काय केलं रे? कॅथोड किरणांचा अभ्यास करताना इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनचा शोध लावला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कशाशी तुलना केली रे? कलिंगडाशी. म्हणजे ज्याप्रमाणे कलिंगडाच्या ज्या काही लाल भागात बिया रुतलेल्या असतात, तसेच जो काही हा थॉम्सन होता त्याच्या मते अणू हा एक धनप्रभारित म्हणजे पॉझिटिव्ह गोल असून त्यात ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन रुतलेले असतात. म्हणूनच अणूवर एकूण कोणताही प्रभार नसतो. म्हणजेच अणू हा उदासीन असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे थॉम्सननं सांगितलं. पण पुढे जे काही 1911मध्ये काय आहे बघा? जे काही 1911मध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं? जे काही सोन्याचा अत्यंत पातळ जो काही पत्रा आहे त्यावर काय केला रे? अल्फा कणांचा मारा केला आणि यातून त्यांनी काही गोष्टी मांडल्या. काय प्रयोग केला बघा? सोन्याच्या पातळ पत्र्यावर
अल्फा कणांचा मारा. आता बघा ह्यावरून काय सांगितलं त्यांनी की अणूचा केंद्र भाग धन प्रभारित असतो आणि त्याला त्यांनी केंद्रक म्हटले. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लियस. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, अणूचा केंद्र भाग धन प्रभारित असतो. धन प्रभारित असतो त्याला केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस म्हटलं त्यांनी. केंद्रक म्हणजेच काय म्हटलं बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लियस. त्यासोबतच आता जो काही दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला काय होता बघा, अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान या केंद्रकातच असते. काय सांगितलं, अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान या केंद्रकातच असते. या केंद्रकातच लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही तिसरा मुद्दा काय सांगितला, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स हे वर्तुळाकार कक्षेत फिरतात. काय सांगितलं, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स वर्तुळाकार कक्षेत फिरतात. वर्तुळाकार कक्षेत फिरतात. आणि त्यासोबतच चौथा मुद्दा काय म्हणला बघा, केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये बरीच जागा रिकामी असते. काय सांगितलं, केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये बरीच रिकामी जागा असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही रुदरफोर्ड होते ह्यांनी अणूची तुलना आपल्या सौरमालेशी केली. म्हणजेच सूर्य हा केंद्रक मानला आणि सूर्याभोवती फिरणारे जे काही ग्रह आहेत हे त्या अणूचे इलेक्ट्रॉन मानले. लक्षात आलं का. म्हणजेच काय, सूर्य हा केंद्रक आहे आणि ग्रह म्हणजे इलेक्ट्रॉन. लक्षात आलं का. आता बघा हे जे काही रुदरफोर्डनं मानलं, पण हा जो काही प्रयोगामध्ये त्यांनी हे जे काही मुद्दे मांडले हे जे काही 1913 मध्ये जे काही नील्स बोहर यांनी काय केलं रे, त्यांनी आपली काही त्रुटी होत्या असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपली काही मुद्दे सांगितले. काय सांगितलं बघा, 1913 मध्ये, हे 1911 पण 1913 मध्ये कोण होते रे, नील्स बोहर यांनी काय केलं रे, हे जे काही प्रयोग सांगितला होता रुदरफोर्डनं ह्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी एक मुद्दे मांडले. काय मांडले बघा, की इलेक्ट्रॉनचे जे काही केंद्रक आहे ह्या केंद्रकाभोवती ठराविक त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षामध्येच फिरतात. लक्षात आलं का. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतात रे, जे काही केंद्रक आहे त्याच्या भोवती जी काही ठराविक त्रिज्या आहे ह्या ठराविक त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षांमध्येच फिरतात. इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती ठराविक त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षामध्येच फिरतात. आणि ह्या ज्या काही कक्ष आहेत ह्या कक्षांना त्यांनी कवच असे म्हटले. काय सांगितलं बघा, या कक्षांना त्यांनी कवच असे म्हटले. कवच म्हणजेच काय,
शेल्स असे म्हटले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे IMP आहे. काय आहे बघा, की जे काही कक्ष आहेत ह्या कक्षांना जे काही त्यांनी नाव दिलं ते काय होतं बघा, नाव K, L, M आणि N. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही नील्स बोहर होतं त्यानं काय सांगितलं, हे कक्षा आहेत कोणत्या, K, L, M, N. पण ह्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, हे काय असतं रे, इलेक्ट्रॉन स्वरूपन, ज्याला आपण काय म्हणतो रे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चला विद्यार्थी मित्रांनो, तो पुढील मुद्दा पाहूया. काय आहे बघा तो मुद्दा, तर जे काही आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन, काय आहे बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपन, ज्याला आपण काय म्हणतो बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात हे त्यानं 2n² या सूत्राने ठरते. काय सांगितलं बघा, कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात हे 2n² या सूत्राने ठरते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही के कवच आहे, काय आहे बघा, जे काही के कवच आहे ह्यामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, जास्तीत जास्त किती, 2. त्यासोबतच दुसरं काय आहे बघा, यल कवच, यल कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन, किती आहेत बघा, 8 इलेक्ट्रॉन्स. त्यासोबतच जे काही तिसरं काय आहे, के, यल, नंतर यम, जे काही यम कवच आहे ह्या यम कवचामध्ये जास्तीत जास्त 18, आणि जे काही सर्वात शेवटी काय आहे बघा, यन कवच, काय आहे, यन कवच, ह्यामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन बसतात. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परंतु कोणत्याही अणूच्या जी काही बाह्यतम कक्षेत 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नसतात. लक्षात आलं का? आता जो काही पुढील घटक म्हणजेच काय, अणूची काही उपकणं आहे, जे काही अणूंचे 3 उपकणं काय आहेत, तर पहिलं आहे प्रोटॉन, काय आहे बघा, प्रोटॉन, ज्याला आपण काय म्हणतो, P, प्रोटॉन. आता बघा प्रोटॉन हा कुठे असतो, तर हा असतो केंद्रकात आणि यावर धनप्रभार असतो, याच्यामुळेच केंद्रकाला धनप्रभार मिळतो. काय सांगितलं बघा, प्रोटॉन म्हणजेच हा केंद्रकात असतो पण यावर कोणताही बघा, पण यावर धनप्रभार असतो. काय असतो बघा, धनप्रभार असतो, याच्यामुळेच केंद्रकाला धनप्रभार मिळतो, याच्यामुळेच केंद्रकाला धनप्रभार मिळतो, धनप्रभार मिळतो. त्यासोबतच जे काही दुसरं काय आहे, अणूचे जे काही दुसरं उपकरण आहे तो आहे न्यूट्रॉन. काय आहे बघा, न्यूट्रॉन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा न्यूट्रॉनसुद्धा केंद्रकात असतो पण ह्याच्यावर कोणताही प्रभार नसतो, म्हणजेच तो उदासीन असतो, आणि ह्याचे वस्तुमान जेवढं प्रोटॉनचं आहे तेवढंच न्यूट्रॉनचं असतं. लक्षात आलं का? मी काय सांगितलं बघा, हा सुद्धा केंद्रकात असतो. उदासीन असतो, त्यासोबतच काय, उदासीन म्हणजेच काय, कोणताही प्रभार नसणे, आणि ह्याचे जे काही वस्तुमान प्रोटॉन इतकेच असते.
लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही तिसरं आहे ते काय आहे बघा, इलेक्ट्रॉन. काय आहे? इलेक्ट्रॉन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा केंद्रकाच्या बाहेर फिरतो आणि याच्यावर काय असतो रे? ऋण प्रभार असतो. काय असतो रे? ऋण प्रभार असतो. केंद्रकाच्या बाहेर फिरतो. ऋण प्रभार काय असतो बघा? ऋण प्रभार. त्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह. लक्षात आलं का? इथे असतो तो निगेटिव्ह आणि इथं असतो तो पॉझिटिव्ह. इथं काहीच नसतो. इथे काय असतो रे? निगेटिव्ह म्हणजे ऋण. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात शेवटचा आणि हा महत्त्वाचा भाग आहे. काय आहे बघा? तर आपल्याला पाहिजे अणुअंक आणि अणुवस्तुमान. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अणुअंक म्हणजेच काय? तर बघा, जे काही अणूचं केंद्रकातील प्रोटॉनची संख्या किंवा हे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या यावरूनच आपल्याला मूलद्रव्याची ओळख पटते. लक्षात आलं का? काय आहे बघा पुढील? अणुअंक, ज्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. काय सांगितलं बघा मी? जे काही अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या यावरूनच मूलद्रव्याची ओळख पटते. यावरूनच मूलद्रव्याची ओळख लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता पुढे आहे अणुवस्तुमानांक. काय आहे बघा? अणुवस्तुमानांक, ज्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. तर बघा, केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. काय सांगितलं बघा? केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. म्हणजेच काय काय येणार आहे बघा? कंसामध्ये ए बरोबर ॲटॉमिक मास नंबर बरोबर काय येणार आहे? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. काय येणार आहे? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. लक्षात आलं का? त्यासोबतच आता काय आहे बघा? संयोजा. काय आहे? संयोजा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संयोजा म्हणजेच काय? व्हॅलेन्स. आता अणूची जी काही बाह्यतम कक्षेतील जे काही इलेक्ट्रॉन आहे त्यांना आपण काय म्हणतो? संयोजा इलेक्ट्रॉन म्हणतो. अणू आपली जी काही अष्टक स्थिती म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स घेतो किंवा देतो म्हणजेच तिथे भागीदारी होते इलेक्ट्रॉनची, तेव्हा त्या मूलद्रव्याची संयोजा म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं मी? अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्सला संयोजा इलेक्ट्रॉन म्हणतात. संयोजा इलेक्ट्रॉन म्हणतात.
लक्षात आलं का? अणू काय करतो? अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतो आणि घेतो. त्याला काय म्हणायचं? मूलद्रव्याची संयोजन. अणू आपली अष्टक स्थिती. अष्टक म्हणजे काय? 8. अष्टक स्थिती म्हणजेच काय? 8 इलेक्ट्रॉन्स पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स देतो, घेतो किंवा भागीदारी करतो तेव्हा त्याला त्या मूलद्रव्याची संयोजन म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अणूचा जो काही इतिहासापासून त्याच्या जे काही रचनेपर्यंत सर्व सविस्तर माहिती पाहिली. हे मूलभूत विज्ञान आपल्याला रसायनशास्त्रातील पुढील मोठे प्रयोग समजून घेताना मदत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.